नमस्कार. श्री वामनराज प्रकाशनाचे परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे लिखित नवीन आलेले हरिनाम संकीर्तन प्रक्रिया आणि सामर्थ्य हे पुस्तक बघणार आहोत. परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा यांची लिखाणशैली सर्वांच्या आवडीची आहे. त्यांनी या पुस्तकातून हरिनामाची महती सांगितली आहे आणि हरिनामाचे महात्म्य आणि भक्तीही यातून सांगितली आहे. ह्या नवीन ग्रंथाला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि अवघ्या 15 दिवसात या अद्भुत ग्रंथाच्या 2 आवृत्त्या संपल्या देखील. 432 पृष्ठे असलेल्या या ग्रंथात एकूण 7 प्रवचने, एक नामविषयक चर्चांचा अत्यंत महत्त्वपूर्ण टिपणांचा लेख, 3 परिशिष्टे, काही रेखाचित्रे आणि सप्तरंगी छायाचित्रे यांचा समावेश आहे. पुस्तकातील पहिले प्रवचन करिता नित्य नामस्मरण या श्री संत एकनाथ महाराजांच्या श्री भावार्थ रामायणातील ओवीवर आहे. नामाचे प्रक्रिया, रहस्य आणि नामाचे सामर्थ्य एकाच ओवीत इतक्या नेटकेपणाने सांगितलेले फार कमी ठिकाणी बघायला मिळते. यात नामाचे 2 विभाग, निर्बीज आणि सबीज नाम म्हणजे काय हे सांगितले आहे. निर्बीज नामसाधनेची परमोच्च प्राप्ती ही सद्गुरुकृपा असून सबीज नामसाधनेची परमोच्च प्राप्ती परिपूर्ण ब्रह्मच साक्षात्कार असते. तसेच नाम हा श्री भगवंतांचा ध्वनी अवतार आहे असे यात सांगितलेले आहे. ते पुढे म्हणतात, जे मनुष्य जन्माला येऊनही हरिनाम घेणार नाहीत त्यांची मोठी हानी होईल असे संत महात्मे ओरडून सांगता आहेत. श्री भगवंतांचे आपणास आवडेल ते नाम जमेल तसे घेत जाणे हा नामसाधनेचा प्राथमिक भाग झाला. ठराविक काल हे नामोच्चारण नियमितपणे झाल्यावर सद्गुरू प्राप्ती होते. पुढे मनुष्य जन्माचे कारण काय हे सांगितले आहे. तसेच निर्बीज नाम घेण्याने शुद्ध पुण्यप्राप्ती होत असते असे सांगितले आहे. सदोदित नामस्मरण केल्याने नामसाधकाच्या अनंत जन्माचे दोष नाश पावत असतात असेही सांगितलेले आहे. जेवढे नामस्मरण होईल तेवढे ते परमपुण्याच्या रूपाने शिलकीतच राहील असा नियम आहे. त्याचा क्षय होत नाही. त्या शुद्ध पुण्याचे, परमपुण्याचे प्रथम फळ हे सद्गुरू प्राप्ती व त्यानंतर भगवत प्राप्ती असे असते. सगुण जपाचे 5 प्रकार ते पुढे सांगतात. यात दिलेल्या क्रमाने नामजप हा परमार्थदृष्ट्या अधिक लाभ करून देणारा असतो. कलियुगातील सर्व सुलभ साधन म्हणून नाम सांगितले आहे. सबीज नाम हेच सुलभ सोपे साधन आहे. इतर जप, तप, यज्ञ याची काही गरज नाही. नियमाने जप करत गेले असता प्रत्येकी 1-1 कोटी जपाने आपल्या जन्मकुंडलीतील एक स्थान कसे शुद्ध होत जाते ते विस्तृतपणे समजावले आहे. सद्गुरू हे परमार्थाचे मूळ आहेत. तेच श्री भगवंतांकडे जीवांना घेऊन जाणारे हे सांगून पहिले प्रवचन संपते. दुसऱ्या प्रवचनात परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा हरिपाठातील पहिल्या अभंगाच्या असोनी संसारी जिव्हे वेगू करी या 3ऱ्या चरणाचे सखोल विवेचन करतात. पुस्तकातील 3रे प्रवचन एकतत्व नाम दृढ धरी मना या ओवीवर, तर 4थे प्रवचन हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय या ओवीवर आहे. यापुढील 4 प्रवचने आपण ग्रंथातूनच अभ्यासावीत.
ग्रंथाच्या शेवटच्या संवाद टिपण या प्रकरणात नामसाधनेशी संबंधित विविध मार्मिक व महत्त्वपूर्ण आढावा घेतलेला आहे. 432 पृष्ठांच्या ग्रंथाचे नामसाधकाने डोळसपणे अभ्यास करून आपले हित साधून घ्यावे असे सांगून आपण इथे थांबूया.